बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांना सविनय जय भीम। मी यासाठी या ठिकाणी आम्ही आलोय की आपले एक 250 अक्कलकोट मतदारसंघातील उमेदवार संतोष कुमार खंडू इंगळे यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। संतोष कुमार खंडू इंगळे हे उमेदवार बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय आमच्या मताची किंमत किती आहे। पहिला पूर्वी राजाच्या पोटातून राजा जन्माला यायचा, राणीच्या पोटातून राणी जन्माला यायची, पण आता बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आहे आणि तो अधिकार योग्य पद्धतीनं वापरला तर मतपेटीतून आपल्याला राजाने बनवलं। आतापर्यंत आम्ही बीजेपीला निवडून गेलोय, आतापर्यंत महाविकास आघाडीला निवडून गेलोय, पण आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आमदार आमच्यामध्ये अजूनपर्यंत नाही आहे। ते त्यांच्यामध्ये त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात, ते त्यांच्यामध्ये त्यांच्या घरगुतीची कामं करतात, पण आमच्या शाहू फुले आंबेडकरी विचारांचा आमदार जर निवडून आला तर आपल्या समाजाचं नाही पण पूर्ण बहुजन समाजाचं कल्याण या ठिकाणी आपले संतोष भाऊ इंगळे या ठिकाणी करणार आहे। आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपली निशाणी गॅस सिलेंडर आहे। संतोष इंगळे हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे सरदार बाळासाहेब आंबेडकर यांचे उमेदवार आहेत। आपण बाबासाहेबांना अजून पाहिलं नाही, त्यावेळेला पाहिलं नाही, आमच्या पूर्वजांनी पाहिलंय, पण आम्ही बाबासाहेबांच्या नातूला पाहतोय, बाबासाहेबांच्या नातूंनी उमेदवार उभा केलेला पाहतोय। मी सर्वांना विनंती करतोय की जयभीम नगरमधल्या सर्व बौद्ध बांधवांनी, बौद्ध उपासक उपासिका यांनी येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडरवर आपलं मताचा अधिकार नोंदवावा आणि संतोष भाऊ इंगळेंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करतो। मी घोषणा देतो, पाठीमागे तुम्ही बोलायचं। ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या हक्कासाठी, बौद्धांच्या हक्कासाठी, एससी एसटीच्या हक्कासाठी, संविधान वाचवण्यासाठी, बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी, मुस्लिम बांधवासाठी, ओबीसी बांधवासाठी, सर्व भारतीयांसाठी जय भारत, जय संविधान। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा।